नमस्कार, मी ज्योतिष विशारद दिव्या पारधिये. आज माझा पहिला ब्लॉग आहे. पहिल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्याबद्दल माहिती देणार आहे. माझा 30 वर्षापेक्षा जास्त अनुभव घेऊन आज मी तुमच्यासमोर येत आहे. ज्योतिषशास्त्राविषयी माहिती देणार आहे. गैरसमज, रत्नांविषयी माहिती, योग्य उपाय, त्याच्यानंतर छोटंसं आपण ज्योतिषशास्त्राची समजून घेण्याचा किंवा शिकण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला आवडत असेल तर मी अजून शिकवण्याबद्दल किंवा काही माहिती सांगण्याबद्दल व्हिडिओ बनवेन याच्या पुढे. आता गैरसमज, ज्योतिषशास्त्र हे खरं तर फार जुनं शास्त्र आहे. म्हणजे आपलं मान्य असलेलं शास्त्र आहे. त्याचा अभ्यास आहे. योग्य अभ्यास असणं किंवा योग्य मार्गदर्शन असणं खूप महत्त्वाचं असतं. ज्योतिषी म्हणजे लोकांना वाटतं देव असेल, परमेश्वर असेल, तर तसं नाही. प्रत्येकाचं प्रारब्ध असतं आणि प्रारब्धाप्रमाणे कर्म म्हणा, तुम्हाला तुमच्या कार्याचा, सफलतेचा किंवा असफलतेचं फळ मिळत असतं. पण ज्योतिषशास्त्राच्या मार्गदर्शनाने किंवा रत्न किंवा काही उपायाने त्याची तीव्रता कमी होऊन तुम्हाला योग्य तो मार्ग मिळतो. कधी कधी 100% रिझल्ट मिळतो आणि तुमच्या कर्मानुसार, प्रारब्धानुसार आणि ग्रहांच्या बेरीज आणि वजाबाकीनुसार फळ मिळत असतं. आज आपण थोडंसं मी तुम्हाला जाता जाता एक चांगला प्रभावी असा एक उपाय देणार आहे. दर व्हिडिओत मी एक उपाय देणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर तुमची बर्थ डेट, बर्थ टाईम मला जर कमेंट्समध्ये शेअर केली तर तुम्हाला योग्य रत्न कुठचं वापरायचं ते सुद्धा मी सुचवणार आहे, म्हणजे सांगणार आहे. आणि रत्नांचं स्वतःचं माझ्याकडे होलसेल भावात असतात. नंतर रात्री 3ला माझं मेडिटेशन असतं. त्याच्यामध्ये त्याला मंत्रून आणि शुद्ध करून पॉवर टाकून दिली जाते. लाईफ टाईम मी ते करून देते. तुम्ही कधी पण घेऊन या. काय कार्य असेल, एक्झाम असेल, इंटरव्ह्यू असेल तर ती तुम्ही माझ्याकडनं शुद्ध करून घेऊन जाऊ शकता. मोबाईल जसा रिचार्ज करतो तसं रत्न पण आपल्याला रिचार्ज करावी लागतात. काही वास्तूमधल्या टिप्स आहेत. वास्तूमधल्या ज्या काही चुका आपण करतो त्याने काय दुष्परिणाम आपल्यावर होतात. कलर संगती आहे. म्हणजे खूप डीप अभ्यास आहे हा. म्हणजे खूप जेवढं तुम्ही त्याच्यात आत जाल, जेवढं तुम्ही त्याच्यात शिकत जाल, तेवढं त्याच्यामध्ये सत्य आहे, डीप आहे, शिकण्यासारखं खूप आहे. आणि डॉक्टरला जसं डॉक्टरचं जसं असतं, नवीन पेशंट ओळखा, त्याचं आजार ओळखा किंवा त्याचं सगळे बऱ्याच गोष्टी आहेत, तसंच ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, रत्नशास्त्राचा सखोल अभ्यास आहे आणि त्यावरच आपण चर्चा करणार आहोत. कधी कधी राशींवरती पण आपण थोडंसं मार्गदर्शन करू. आणि तुम्ही माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांना, परिवाराला शेअर करा, जेणेकरून मला अजून प्रोत्साहन मिळेल छान छान व्हिडिओ बनवायचे आणि तुमच्यापर्यंत आणायचे. नक्कीच मार्गदर्शन मिळेल. गैरसमज जे पण ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्राबद्दल असतील ते दूर होतील. माझं असं मत आहे, डायरेक्ट कोणत्याही अभ्यासावर मत देण्यापेक्षा त्याच्या थोडंसं खोलीत उतरणं गरजेचं आहे. म्हणजे तो थोडंसं शिकणं गरजेचं आहे. शाळेत गेल्यानंतर बालवाडीपासून आपण जसं शिकायला सुरुवात करतो हळूहळू, तसंच ज्योतिषशास्त्राचं थोडं कठीण शास्त्र आहे. अध्यात्माचा जोड आहे आणि आवड असायलाच पाहिजे. आवड असलं, प्रेम केलं एखाद्या गोष्टीवर की ती गोष्ट आपल्याला मिळते, साध्य होते. तसंच हे ज्योतिषशास्त्र आहे. माझे वडील होते. आमचं घराण्यापासून चालत आलेली परंपरा आहे. म्हणजे मला लहानपणापासून याचा अभ्यास आहे किंवा याची माहिती असं मी ठामपणे म्हणू शकते. वडिलांचे काका होते. म्हणजे परंपरेने चालू आलेलं आमचं ज्योतिषशास्त्राचं आहे. त्याच्यानंतर माझे गुरु प्रसू आंबेकर, दादर राणी गर्ल्स हायस्कूलमध्ये आमचा त्यावेळी 2 वर्षाचा कोर्स होता. तर रमलशास्त्र, कृष्णमूर्तीशास्त्र, टॅरो कार्ड रीडिंग, असे मी वेगवेगळे छोटे छोटे कोर्स करत गेली. छोटे म्हणजे हे रमलशास्त्र वगैरे खूप सोपं आहे शिकायला. पूर्वी तुम्ही महाभारतात, रामायणात बघितलं असेल. रामायणात नाही, महाभारतात द्रौपदीच्या वेळी त्या शकुनी मामाने जे टाकले होते फासे, ते रमलशास्त्र. आणि ते त्यावेळी त्याच्यावरती ते भविष्य आणि केलं जायचं. त्याने ते फासे मंत्र केलेले होते आणि त्यामुळे पांडव हरले असं म्हणतात. असं म्हणजे थोडाफार माझं वाचन आहे. ठामपणे मी त्याच्यावरती मत नाही देऊ शकत. तर ते रमलशास्त्र, ते सुद्धा आजही आता ते एवढं शिकवलं जात नाही, पण ते सुद्धा प्रख्यात आहे. आता सगळे व्हिडिओ यूट्यूबला सगळ्या शास्त्राचे सगळे येतात, सगळी माहिती मिळते. त्यामुळे पूर्वी क्लासेसला जाऊन आम्ही तासनतास बसायचो. आमचा ज्योतिषशास्त्राचा क्लास
सकाळी चालू व्हायचा तो संध्याकाळी 6 वाजता संपायचा. एवढा डीप अभ्यास आणि डीप स्टडी असायची, कारण ते मॅथमॅटिक्स सगळं ते इतकं डिफिकल्ट आहे ना. आत्ता ते सगळं सोपं झालं आहे. आता त्याचे रेडी आपल्याला हे मिळतात, सॉफ्टवेअर मिळतात. जन्मतारीख वेळ टाकली की तुमचं सगळं बायोडेटा कुंडली येते आणि आम्हाला मग ती सोपी पडते प्रेडिक्शन सांगायला, भविष्य सांगायला. प्रेडिक्शनच हा मोठा मुद्दा आहे ज्योतिषशास्त्रातला आणि त्याच्याशिवाय ज्योतिषशास्त्र कम्प्लीट नाही होत. आणि प्रेडिक्शन हा भाग खूप टफ आहे, सोपा नाही आहे. त्याच्यासाठी खूप असा अभ्यास आहे, अगदी ABCD पासून. आणि थोडं आपण घेत जाऊ, थोडं शिकण्याचे प्रयत्न करू. मी सांगण्याचे प्रयत्न करेन. दर व्हिडिओमध्ये एखादा प्रभावी उपाय किंवा काही माहिती देईन, जेणेकरून तुम्हाला तो घरी केल्यानंतर त्याचा डेफिनेटली फायदा होईल. आणि रिझल्ट मिळाले तर कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. परत तुम्हाला काय शिकायचं आहे, काय माहिती हवी आहे, ते सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा. तर त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवून थोडी त्याची सुद्धा व्हिडिओच्या शेवटी त्याची सुद्धा थोडीशी माहिती देईन किंवा त्याच्याबद्दल पण तुम्हाला सांगेन. आज मी जो प्रभावी तुम्हाला छोटासा एक उपाय देणार होती तो सांगते. सकाळची सुरुवात मी व्हिडिओ पण अगदी सकाळी करते. जेव्हा आपण बेडवरून उठतो, दोन्ही हात असे चांगले चोळा आणि असं हाताकडे बघून कराग्रे वसते लक्ष्मी. ते जर नाही संस्कृत आहे, नाही बोलता आलं म्हणजे करामध्ये लक्ष्मी बसते. म्हणजे कर म्हणजे हातात आपल्या लक्ष्मी बसते, सरस्वती बसते. नुसतं एवढं जरी बोललात आणि चेहऱ्यावरनं हात फिरवलात ठेवून फ्रेश माइंडने उठायचं. ह्याच्यानंतर अजून पण खूप गोष्टी आहेत ज्या उठल्या अंथरुणातनं करायच्या आहेत, पण मी हळूहळू स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक गोष्ट देत जाईन. सध्या हा सिंपल एवढं जरी केलं ना तरी, आणि उजवा पाय ठेवून तुम्ही जर अंथरुणातनं खाली उतरलात, बाहेर आलात तर तरी सुद्धा चालेल. म्हणजे त्याचा सुद्धा एक फायदा होतो. आणि करून बघा, हा उपाय सुरू करा. असे सकाळी करण्याचे, सकाळपासून संध्याकाळ छोटे उपाय आहेत. सगळेच करायचे असं नाहीये. तो तुम्हाला सूट होईल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. पण हा जो उपाय आहे तो सगळ्यांनीच करायचा आहे. खूप त्याचा रिझल्ट मिळतो. केव्हाही उठा, सकाळी उठल्या अंथरुणात बसूनच करायचा आहे आणि खूप फरक पडतो. करून बघा. एक 40 ते 42 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळायला चालू होतो. आणि मला नक्की कळवा कमेंट्समध्ये की तुम्हाला काय फरक पडलाय. आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. पुन्हा भेटू आपण एक नवीन विषय, नवीन व्हिडिओमध्ये. आज माझा पहिलाच व्हिडिओ होता. आता आपण एक विषय आणि एक ज्योतिषशास्त्राबद्दलची माहिती घ्यायला सुरुवात करू. धन्यवाद.